शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक आणि झटपट बातम्या। आधार अपडेट केवायसी मुळे शेतकऱ्याचे 14 कोटी पडून दुष्काळ, गारपीट, अवेळी पाऊस, अतिवृष्टीचे अनुदान। मागील 2 वर्षात शासनाने नैसर्गिक आपत्तीपोटी जाहीर केलेले अनुदान शेतकऱ्यांना वितरित झाले आहे, तर अजून अलीकडच्या काळातील नुकसान भरपाई वाटप केली जात आहे। दरम्यान आधार अपडेट नसणे, केवायसी प्रक्रिया केलेली नसणे अशा काही कारणांमुळे धाराशिव तालुक्यातील 14,000हून अधिक शेतकऱ्याचे अनुदान त्यांना वितरित झालेले नाही। ही रक्कम तब्बल 14 कोटीच्या घरात आहे। राज्यात शेतकरी, अंगणवाडी सेविका, विद्यार्थी, कंत्राटदार यांचा निधी प्रलंबित आहे। विदर्भात अतिवृष्टी झाली, शेतकऱ्यांना 386 कोटीच्या मदतीचा प्रस्ताव सरकारकडे गेले 6 महिने धुळखात पडला आहे, अशी माहिती वडेट्टीवार यांनी दिली। नागपूर येथे पत्रकारांशी संवाद साधताना भगवानगडाच्या महंतांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेत विजय वडेट्टीवार यांनी सोमवारी टीका केली। लसणाचे दर प्रति क्विंटल 3 ते 13,000 रुपयावर। कळमना बाजार समितीत उत्तर प्रदेशासह देशाच्या विविध भागातून लसूण आवक होते, असे व्यापारी सूत्रांनी सांगितले। नजीकच्या काळात लसणाला चांगला दर मिळत असल्याने विदर्भातही या पिकाखाली क्षेत्र वाढले आहे। संत्रा विक्रीला आला वेग। जिल्ह्यात संत्रा बागांमध्ये फळ तोडणीने वेग घेतला असून यासाठी विविध भागातील व्यापारी, मजूर दाखल झाले असून दररोज मोठ्या प्रमाणात संत्रा फळे बाहेर नेली जाऊ लागली आहेत। शेतकऱ्याच्या सौर पंपाची दुरुस्ती करण्यास कंपनीची टाळाटाळ, शेतकऱ्यांनी संबंधित कंपनीकडे तक्रार दाखल केली, परंतु सौर कृषी पंपाची कंपनी दखल घेत नाही। त्यामुळे शेतकऱ्याची पिकं जळून खाक होण्याची वेळ आली आहे। त्यामुळे 2 दिवसात सौर पंप, कृषी पंप दुरुस्त न झाल्यास कंपनी विरोधात ग्राहक मंचात नुकसान भरपाईची तक्रार करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे। संत्रा गळ झालेल्या शेतकऱ्यांना भरपाईची प्रतीक्षा। अति पावसामुळे संत्रा व मोसंबीची फळगळ मोठ्या प्रमाणात झाली। निवडणूक तोंडावर आल्याने नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत। अशातच साठवणुकीसाठी जागा नसल्याचे कारण देत CCI कडून यवतमाळ जिल्ह्यातील अनेक केंद्रावर कापूस खरेदीला ब्रेक लावण्यात आल्याचे शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता वाढली आहे। साधारणतः 10 फेब्रुवारीपर्यंत खरेदी बंद राहणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे। पांढरे सोने म्हणून ओळखले जाणाऱ्या कापूस पिकाची लागवड विदर्भासह मराठवाड्यात दिवसेंदिवस कमी होत आहे। खरे तर कापूस पीक हे शेतकऱ्यांना श्रीमंतीच्या दिशेने नेणारे नगदी पीक आहे। शेतकऱ्यासाठी कापूस पीक हे शाप नाही तर वरदान असल्याचे प्रतिपादन कृषी तज्ज्ञ दादा लाड यांनी केले। CCIच्या कापूस खरेदीला यवतमाळमध्ये ब्रेक। खुल्या बाजारात कापसाचे दर हमीभावापेक्षा कमी असल्याने शेतकऱ्याची भारतीय कापूस बाजार मंडळाला कापूस विक्रीसाठी लगबग वाढली आहे। छत्रपती संभाजीनगर तांदुळवाडीत ऊसाच्या शिवारात सापडली बिबट्याची पिल्ले। आळंदीतील अनधिकृत वारकरी शिक्षण संस्थावर 48 तासात कारवाई करा, रुपाली चाकणकरांचे आदेश। पुणे जिल्ह्यात असलेल्या आळंदी अनधिकृत वारकरी शिक्षण संस्थावर 48 तासात कारवाईचे निर्देश राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिले आहेत। आता फटाफट अटेस्टेड होणार 1,94,000 विशेष कार्यकारी अधिकारी नेमणार। राज्यात 1,94,000 विशेष कार्यकारी अधिकारी जिल्ह्यात नियुक्त होणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे।